राज्यामध्ये लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीचे किती टप्पे असतात, निवड प्रक्रिया नेमकी कशी असते, यावरती सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी सागर हांगे. इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या या इग्नाइट पोलीस भरती या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या 4-5 दिवसापूर्वीच पेपरला ही बातमी आली होती लोकमत वृत्तपत्रामध्ये. राज्यामध्ये 16,500 पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस शिपाई या पदाच्या जागा रिक्त आहेत आणि ही भरती प्रक्रिया नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये सुरुवात होणार आहे. मग आता बेसिक माहिती, हा फॉर्म कोण भरू शकतं, तर इयत्ता 12वी उत्तीर्ण असलेला कुठलाही उमेदवार हा फॉर्म भरू शकतो. वयाची अट जर आपण पाहिली तर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही तर 28 वर्षापर्यंत, ओपन सोडून बाकी सर्वच जण 33 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतात. तुम्ही जर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असाल तर 45 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल. माजी सैनिक असाल तर सशस्त्र दलात झालेला सेवा कालावधी अधिकचे 3 वर्ष एवढी तुमची वयामध्ये सूट आहे. पदवीधर अंशकालीन असाल तर 55 वर्षापर्यंत आणि अनाथ असाल तर 33 वर्षापर्यंत हा फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. शारीरिक पात्रता जर आपण पाहायची झाली तर मुलींना 155 सेंटीमीटर उंची असणं आवश्यक आहे. मुलांच्या बाबतीमध्ये 165 सेंटीमीटर हाईट असणं आवश्यक आहे. छातीचा क्रायटेरिया मुलांच्या बाबतीमध्ये आहे. छाती न फुगविता 79 आणि 5 सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता असली पाहिजे. म्हणजे 79 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता. आता खेळाडू उमेदवारांसाठी बघा, तुम्ही लक्षात घ्या, या ठिकाणी उंचीमध्ये 2.5 सेंटीमीटरची सूट असेल जर तुम्ही पात्र खेळाडू असाल तर. आणि तुम्ही जर एसटी कॅटेगरीमध्ये असाल तर नवीन शासन निर्णयानुसार 5 सेंटीमीटरची तुम्हाला इथेही सूट आहे एसटी कॅटेगरीसाठी. आता पोलीस भरतीचे प्रामुख्यानं 3 टप्पे आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला ग्राउंड द्यायचा आहे, त्यानंतर लेखी परीक्षा आणि मग कागदपत्र आणि मेडिकल. आता मेडिकल काही आर्मी सारखं असं काही फार अवघड मेडिकल नसतं, ठीक आहे, नॉर्मल मेडिकल असतं. पण प्रामुख्याने हे 3 टप्पे जे आहेत ते पोलीस भरतीसाठी आहेत: ग्राउंड, त्यानंतर लेखी परीक्षा आणि कागदपत्र. मग आता ग्राउंड नेमकं आपलं होतं कसं, तर बघा, तुम्ही पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर आहे, त्यानंतर पुन्हा 100 मीटर रनिंग आहे आणि गोळाफेक आहे. महिला उमेदवारांसाठी 800 मीटर आहे, नंतर 100 मीटर आहे आणि मग गोळाफेक आहे. बघा, मग या ठिकाणी पुरुष उमेदवारांचं ग्राउंड कसं होतं, तर 1600 मीटर तुम्हाला 5.10 मिनिटांमध्ये धावायचं आहे, त्यासाठी तुम्हाला 20 मार्क असतील. त्यानंतर 100 मीटर धावायचं आहे 11.50 सेकंदामध्ये, त्यासाठी तुम्हाला 15 मार्क असतील. आणि 7.5 किलोच्या आसपासचा जो गोळा आहे तो तुम्हाला 8.5 मीटर पर्यंत फेकायचा आहे, त्यासाठी तुम्हाला 15 मार्क आहे. अशा पद्धतीनं तुमचं हे 50 मार्कांचं ग्राउंड पुरुषांसाठी आहे. त्यानंतर बघा, महिलांसाठी काय अट आहे, तर महिलांना सुद्धा ग्राउंडला 3 इव्हेंट आहेत. अगोदर तुम्हाला 800 मीटर धावायचं आहे 2 मिनिट 50 सेकंदामध्ये, त्यासाठी 20 मार्क आहेत. त्यानंतर 100 मीटर धावायचं आहे 14 सेकंदामध्ये, त्यासाठी 15 मार्क आहेत. आणि 4 किलोचा गोळा फेकायचा आहे 6 मीटर, त्यासाठी तुम्हाला 15 मार्क आहेत. अशा पद्धतीनं 50 मार्कांचं ग्राउंड हे महिलांसाठी सुद्धा असणार आहे. मग आता या 50 मार्कांचं जे ग्राउंड आहे, नियम काय सांगतो, या ग्राउंड मध्ये तुम्हाला किमान 50% मार्क घ्यायचे आहेत, तरच तुमची मुख्य परीक्षा म्हणजे लेखी परीक्षेसाठी विचार होणार आहे. मग आता 50% म्हणजेच 50 पैकी 25 मार्क कमीत कमी तुम्हाला घ्यावेच लागतील, तरच तुम्हाला पुढे लेखी परीक्षेला बसवण्यात येईल किंवा पात्र केलं जाईल. मग आता लेखी परीक्षा नेमकी होते कशी, तर लेखी परीक्षा सोडवण्यासाठी आपल्याला 1.5 तासाचा कालखंड मिळणार आहे. ऑफलाईन पद्धतीने हा पेपर होतो. ऑब्जेक्टिव्ह पेपर असतो. एक प्रश्न 4 ऑप्शन असतात. आपल्याला फक्त योग्य ऑप्शन जो आहे तो गोल करायचा असतो. मग 90 मिनिटांमध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामध्ये विषय कुठले आहेत, तर बघा, मराठी व्याकरण आहे 25 प्रश्न 25 मार्क, अंकगणित 25 प्रश्न 25 मार्क, बुद्धिमापन चाचणी 25 प्रश्न 25 मार्क आणि सामान्य ज्ञान. याच्यामध्ये मग तुमचा इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, पॉलिटी, जिल्हा विशेष माहिती, पोलीस दलाबद्दलची माहिती, हा सगळा विषय तुमचा यामध्ये येतो. अशा पद्धतीनं 100 प्रश्न तुम्हाला 90 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. मग हे 100 प्रश्न आणि ग्राउंडचे 50 मार्क, असे 150 मार्कांपैकी तुमचं मेरिट लागतं. मग आता सगळ्यात आधी आपण ग्राउंड पाहिलं, 2 नंबरचे टप्पा आपण लेखी परीक्षाही बघितलं. आता पुढचा टप्पा आहे कागदपत्र तपासणी. मग कागदपत्रामध्ये काय लागतं, तर लक्षात घ्या, तुम्ही SSC किंवा HSC, ठीक आहे, उत्तीर्ण प्रमाणपत्र. आता 10वी आणि 12वी तुम्ही पास आहे याचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर जन्म दाखला, रहिवासी दाखला, त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र. आता जात वैधता लगेच नसलं तरी चालतं, आपण नंतर सबमिट करू शकतो, ठीक आहे. त्यानंतर संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र अर्थात MSCIT, ते पण आपण 2 वर्षाच्या नंतर सबमिट, 2 वर्षाच्या आत सबमिट केलं तर चालतं सिलेक्शन नंतर. त्यानंतर तुम्ही जर पात्र खेळाडू असाल तर त्याची खेळाडूचं सर्टिफिकेट किंवा सर्टिफिकेट काढण्यासाठी टाकलं असेल तर त्याची पावती.
त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. तुम्हाला कुठल्याही कॅटेगरीचं आरक्षण घ्यायचं असेल, एससी एसटी सोडून, तर सगळ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं. ते पण व्हॅलिड असणं आवश्यक आहे, सध्याचं असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं माजी सैनिक तुम्ही असाल तर डिस्चार्ज प्रमाणपत्र लागेल. गृहरक्षक दलामध्ये काम केलेलं असेल तर त्या संदर्भातला दाखला लागेल. तुम्ही जर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पोलीस पाल्य, अनाथ, अंशकालीन, ईडब्ल्यूएस आणि एनसीसी यामध्ये येत असाल तर त्या संदर्भातला दाखला सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर हे आहेत आपले आवश्यक डॉक्युमेंट. तर अशा पद्धतीनं हे जे डॉक्युमेंट आहेत हे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर हे डॉक्युमेंट चेक केले जातात, हे लक्षात घ्या. तेव्हा डॉक्युमेंट तुमच्याकडे आत्ताच डॉक्युमेंटची पूर्तता किंवा आत्ताच तुम्ही डॉक्युमेंट उपलब्ध करून घ्या. तुमच्याकडे जे जे डॉक्युमेंट नसतील ते डॉक्युमेंट तुम्ही आत्ताच काढून घ्या, जेणेकरून भरती प्रक्रियेला सुरुवात झाल्यावर तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. शेवटी डॉक्युमेंट फार महत्वाची गोष्ट आहे, नाहीतर मग सगळ्या गोष्टी आहेत आणि डॉक्युमेंट नसेल तरी पण तुम्हाला अपात्र केलं जातं, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं पोलीस भरतीचे 3 प्रमुख टप्पे आपण समजून घेतले. असेच आपण नवीन नवीन माहिती पोलीस भरतीच्या अनुषंगाने याच आपल्या पोलीस भरती इग्नाइट अकॅडमीचं पोलीस भरतीचं हे जे युट्यूब चॅनल आहे यावरती बघणार आहोत. तेव्हा ह्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आता लगेच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील, शंका असतील, वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती घ्यायची असेल तर 88 88 99 61 16 या नंबरला संपर्क करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.